अमरावतीत कौंडिण्यपूर इथं वर्धा नदीपात्रामध्ये 1 लाख दिव्यांची रोषणाई आणि नौका स्पर्धा आयोजित करण्यात आलेली। फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी हे या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। गंगा आरतीने सोहळ्याचा समारोप झाला। मनोज जरांगे आज देवदर्शनासाठी तुळजापूर आणि पंढरपूरला निघालेत। सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत। त्यापूर्वी जरांगे पाटील तुळजाभवानी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघालेत। यवतमाळमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तो हप्ता खात्यात कधी जमा होणार याची चर्चा शहरात रंगली आहे। यवतमाळ जिल्हा प्रशासनावर निवडणुकीमध्ये एकूण 265 बसेसची मागणी यवतमाळ विभागाकडे करण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात बसेसचा पुरवठा करण्यात आला। अनेक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्यानं थकबाकीची रक्कम 2.5 कोटीच्या घरात गेली आहे। पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी बँकेतून बोलत असल्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने वृद्ध महिलेला फसवलंय। महिलेच्या बँक खात्यातून 21,88,000 रुपये परस्पर काढून घेतल्याने या प्रकरणी 11 महिन्यांनंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे।